नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचं अतिशय महत्त्वाचं पत्र आज निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या पत्राचा मुख्य विषय आहे की शिक्षण संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य असल्याबाबत म्हणजे TET परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. खरं तर महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी असलेली सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणावी लागेल आणि तीच शासनाने सर्वांसाठी जारी करण्यात त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं TETचा संभाव्य निकाल जाहीर झाला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 3% शिक्षक जे की प्राथमिकचे उत्तीर्ण झाल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळं थोडासा हा जो निर्णय आहे हा शिक्षकांच्या विरोधात त्यांच्या दृष्टीने असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. परंतु क्वालिटीच्या दिशेने जर विचार केला तर हा निर्णय कदाचित शासनाच्या दृष्टीने योग्य देखील असू शकतो. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे अवर सचिव महाराष्ट्र शासन शरद माकणे साहेब यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे आणि ते उल्लेख करून या ठिकाणी कोणासाठी पाठवलं आहे तर शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांच्यासाठी पाठवलेलं आहे. याच्यामधला विषय आपण आताच पाहिला. मेन मुद्द्यांचा अभ्यास करूया. संदर्भ क्रमांक 1 येथील न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक, केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरून योग्य ते मार्गदर्शन मिळावे अशी विनंती संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये आपण केली आहे. सदर न्याय निर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कार्यवाही संदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे. याबाबतचे अभिप्राय अप्राप्त आहेत. संदर्भ क्रमांक 1 येथील न्याय निर्णय पारित झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक, केंद्र प्रमुख असं म्हणतो त्यांना, व विस्तार अधिकारी या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही. या पदोन्नतीला पूर्ण विराम देण्यात आलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. जोपर्यंत TET पास नाही तोपर्यंत पदोन्नती नाही, हे लक्षात ठेवायचे सर्व माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनी. ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. सदर पत्रक विधी व न्याय विभागाचा अनौपचारिक संदर्भ त्यांनी दिलेला आहे. त्यानुसार विभागाच्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात येत आहे. हे अतिशय महत्त्वाचं जे की आपण पाहिलं TET कंपल्सरी करण्यात आलेली आहे ZP शिक्षकांसाठी. आणि हा शासनाचा एक विचाराधीन असणारा जो निर्णय होता तो त्यांनी विचारपूर्वक लागू करण्याचं ठरवलेलं आहे आणि तो लागू केलेला आहे. ओके. तर आता नुकतीच TETची परीक्षा झाली आहे. लवकरच CTETची परीक्षा होती आहे. आज मी एक महत्त्वाचं पत्रक तुम्हाला या चॅनेलच्या माध्यमातून शेअर केलं आहे. TET आणि CTET या दोन्ही समान आहेत. त्यामुळं CTET थोडी सोपी असते, ती क्वालिफाय करा. तुम्हाला TETचा काहीच प्रश्न येणार नाही. तुमची पदोन्नती निश्चित होऊ शकते. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.